अक्षय तृतीया अत्यंत पवित्र दिव्य अशा या पावन दिवशी केलेली प्रार्थना, घेतलेले संकल्प कधीही संपत नाही, ते अक्षय राहतात. दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी बीड जिल्ह्यातील पाली या पवित्र तळ्यावर सर्व सहजयोगी बंधू आणि भगिनींनी जलपूजन करण्यासाठी आणि श्री माताजीच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी बीडच्या पाली तळ्यावर एकत्र जमून सर्वांनी जलपूजन केले. सहजयोगामध्ये पाणी म्हणजे केवळ एक घटक नाही, तर ते चैतन्य वाहून नेणारं माध्यम आहे. जेव्हा आपण श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने जलपूजन करतो, तेव्हा त्या पाण्यामध्ये माताजींचे चैतन्य उतरते. पालीच्या या शांत पवित्र तळ्यावर सर्व सहजयोगांनी एकत्र येऊन हात पुढे करून ध्यानाच्या अवस्थेत श्री माताजींना प्रार्थना केली. श्री माताजी म्हणतात की अक्षय तृतीयाबद्दल एक अतिशय महत्वाचा आणि गूढ संदेश श्री माताजींनी दिलेला आहे. तो म्हणजे की या दिवशी लोक अनेक गोष्टी मागतात, धन, समृद्धी, अन्न, सुख आणि हे सगळं मिळणंही योग्य आहे. पण एक गोष्ट आहे जी त्या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, ती म्हणजे अक्षयपद. अक्षयपद म्हणजे अशी अवस्था आहे जी कधीही संपत नाही. ना पैसा, ना प्रसिद्धी, ना आराम, तर एक शाश्वत आनंद. पण एक गोष्ट आहे जी त्या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, ती म्हणजे अक्षयपद. अक्षयपद म्हणजे अशी अवस्था आहे जी कधीही संपत नाही. ना पैसा, ना प्रसिद्धी, ना आराम, तर एक शाश्वत आनंदाची, शांतीची आणि समाधानाची अवस्था आहे. श्री माताजी सांगतायत की ध्रुवाने परमात्म्याकडे फक्त अक्षयपद मागितले आणि आजही तो ताऱ्यासारखा आकाशात चमकत आहे. म्हणूनच आजच्या या पवित्र दिवशी आपण फक्त बाह्य गोष्टी न मागण्यापेक्षा बाह्य गोष्टी मागू नये. पालीच्या तळ्यावर सर्व सहजयोग्यांनी चैतन्याचा अद्भुत आनंद घेतला. सर्व सहजयोगी शांततेत बसलेले, हात उघडे ठेवून चैतन्य अनुभवत होते. जलपूजनाच्या माध्यमातून संपूर्ण वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा पसरली होती, जणू काही श्री माताजींची कृपा प्रत्येकावर वर्षाव करत होती. चला तर मग या अक्षय तृतीया निमित्त आपणही एक संकल्प करूया की हे गोष्टीपेक्षा आत्मिक उन्नतीचा मार्ग निवडू. परमपूज्य श्री माताजींच्या चरणी प्रार्थना करून सर्वांना अक्षय पद लाभो आणि जीवनाचा खरा आनंद, शांती आणि समाधान लाभो, हीच प्रार्थना करूया. जय श्री माताजी. श्री निर्मला देवी की जय. श्री निर्मला देवी की जय. निर्मल दरबार की जय, जय. माँ के प्यार की जय.